सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि इथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, मी दिशा प्रशांत वल्ले, इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद शाळा कोचरे खुर्द या शाळेची विद्यार्थिनी आपल्या समोर छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग सादर करत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. एक दिवस आली ती सुंदर पहाट, सगळीकडे शुकशुकाट, विजांचा गडगडाट, ढगांचा गडगडाट, अशा चित्र विचित्र वातावरणात भवानी देवीच्या मंदिरात जन्मली एक वाट. ती गाणं होती मुघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा वारदार छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा जन्म झाला. मित्रांनो, नशीबवान तर सगळेच असतात, पण नशीबवान बदलणारे एकच होते. चमकणारे काजवे बरेच असतात, पण प्रखरतेने उज्ज्वलणारे आमचे राजेच होते. जिजाऊ आणि शहाजी राजांच्या विचारांचा देव गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी अभिमान हवा, अभिमानासाठी स्वाभिमान हवा, संस्कृती हवी. आणि मराठी माणसाला या सर्व गोष्टी एकाच नावामध्ये अनुभवायला मिळतात. ते नाव म्हणजे राजा शिव छत्रपती. मित्रांनो, प्रतापगडावरील पराक्रम, अफजलखान विजापूर दरबारातील भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहाड हाताने वाकवणारा, शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. त्याने प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले आणि मोठ्या घमेंडीने महाराष्ट्राची वाट चालू लागला. खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, त्यामुळे युक्तीने सामना दिला पाहिजे. शिवराय जिजामातेशी सल्लामसलत करून त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले. हे ऐकून खान चिडला, कारण प्रतापगडावर चालून येणे सोपे नव्हते. तो किल्ला होता डोंगरात, तिथे जंगली जनावरांचा दर भयंकर सुळसुळाट. शिवाय गड सोडतील म्हणून खानाने तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला, येथेला छळ केला. हे ऐकून शिवराय गड सोडतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी डाव ओळखला, त्याने प्रतापगड सोडला नाही. खानाने दुसरा डाव टाकला, प्रेमळपणाचे सोंग घेतले. तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला आदिलशहाकडून सरदारकी देववितो. शिवरायाने खानाला निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी आहे, मला क्षमा करा, आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, वेळ ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्या बरोबर एक सेवक आणि 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला. शिवरायांनी सैन्याच्या तुकड्या केल्या. जंगलात कोण कुठे लपून राहायचे, काय करायचे, त्यांना सूचना दिल्या. भेटीचा दिवस उजाडला. शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले, पायात सुरुवात चढवली, अंगात